हाय सगळ्यांना. तर लाईफस्टाईल जाणवी मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवलेच आहे, कारण की किचन मला क्लिनिंग करायचं आहे. गावावरून आल्यापासून मी क्लिनिंग केलं नव्हतं. म्हणलं एक दिवस जाऊ द्या, मग क्लिनिंग करून घेऊया. आणि सगळं डीप क्लिनिंग मला करून घ्यायचं आहे बघा. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा सगळ्यांनी. आणि व्हिडिओ कसा वाटतो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी. तर झाली बघा क्लिनिंगला सुरुवात माझी. आधी म्हटलं सगळ्यात आधी जार म्हणजे प्लॅस्टिकच्या बरण्याच म्हटलं सगळ्या बाहेर काढून ठेवाव्यात. आणि सगळं सामानच हे बाहेर मी काढून ठेवायला लागलेले, कारण क्लिनिंग करायची म्हटल्यानंतर आधी ते सगळं घासून हे घ्यावं लागल. पुसायचं पण होत्या, त्या बरण्या होत्या त्या नवीनच होत्या. मी गावाला आल्यानंतर ह्यांनी घेऊन आले होते. आधीच्या आहेत त्या त्याने टाकून दिलेल्या, कारण खराब झालेल्या आधीच्या भरपूर. आणि मग ह्यांनी ते नवीनच आणलेले बघा, सगळे जार होते ते. आणि सगळं सामान नेताना मला छकुली पण आणि स्वराने पण खूप मदत केली बघा. हे बघा, छकुली घेऊन जात होती सगळ्या बरण्याही. पूर्ण सगळं खाली करून घेतलं मी. बरण्याही सगळ्या बाहेर ठेवलेल्या. काय काय इकडं ते कपाटावरची भांडी ही राहिलेली आता. इथं मी भांडी पण घासून घेणार होते बघा. काय काय भांडी घासायची होते, काय काय घासलेले पण होते. मग आधी म्हणलं सगळं घासून हे घेऊया आणि परत ठेवूया. पाणी नितळलं की परत मांडायचं म्हणलं. मग एक एक चालूच होतं बघा माझं. आधी मी भांडी घासून घेते म्हणलं. भांडी घासायला सुरुवात केली मी. आणि सकाळी मला वाटतं बघा किती वाजता मी क्लिनिंगला चालू केलं होतं. सकाळी जवळजवळ 9 वाजल्यापासून मी क्लिनिंग करत होते. आणि मला वाटलं होतं की इतकं काय नाहीत भांडी, कारण की मी भरपूर भांडी अशी 3 पोत्यातनी वर भरून ठेवलेली आहेत. मग मला वाटलं की लगेच होईल, पण लगेच काय झालंच नाही. कारण तुम्हाला माहीतच आहे, सगळ्या हाऊसवाईफना माहीतच असेल की एकदा क्लिनिंग करायला घेतलं की स्वच्छ एकदम झाल्याशिवाय काय हातातलं काम सोडत नाही आपण. मग माझं पण तसंच आहे की मला कसं आहे, एकदा जर मनात आलं माझ्या तर ते पूर्णपणे एकदम स्वच्छच करणार. आणि नाही मनात आलं माझ्या तर कुणी जरी मला किती वेळा सांगितलं की हे तू काम कर, तर ती मला करू वाटत नाही. एकदा मनात आलं माझ्या की आता चला आपण क्लिनिंग करूया, तर ती मी एकदम चकाचक घासून असं व्यवस्थित करते. आणि मला भरपूर म्हणजे वेळ होतो वाटतं, मला वाटतं. कारण मी प्रत्येक काम अगदी व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मला उशीरच लागतो प्रत्येक कामाला. घाई गडबडीत कसं एखादं काहीतरी घाण राहून जाईल, तेलकट ही काय, म्हणून मग मला उशीरच लागतोय. भांडीही घासून झाल्यानंतर मी म्हणलं की वरती सामान ठेवलेलं इकडं पोत्यातनी भरून भांडी ठेवलेत बघा वरती. आणि मिरचीच म्हणते, चटणी बनवली होती ती वरती बरणीत भरून ठेवलेली आहे. आणि इकडं पाठीमागं पिशवीतसुद्धा भांडीच भरून ठेवलेली आहेत. आणि किती भांडी होते ती, मला वाटलं की भांडी घासायला लागल्यानंतर की थोडीच आहेत लगेच होतील, पण भरपूर भांडी मी वरती भांडी बांधून ठेवलेली असताना खालती घासताना मला नंतर कळलं की किती आहे. आपल्याला कसं होतंय की भांडीच नाही म्हणून ज्यानं बाहेर गेलं की चला ही घेऊया ती घेऊया असं म्हणता म्हणता किती भांडी होते ते कळतच नाहीत. आणि नंतर एकदा घासायला लागलं, क्लिनिंगला काढलं किचन ही, तर मग कळते बाबा किती भांडी झाले ते आपल्या घरात. आणि तसंच काहीतरी माझं झालं. मला वाटलं बाबा थोडा लगेच होईल, पण झालंच नाही. नंतर मी बघा हे कपाटावरची भांडी ही घासून घेतलेली. आणि आता म्हणलं की कपाट पण घासून घेऊया. आणि ही कपाट आहे ती भरपूर कार्य आहे, म्हणजे नवीन आणलं होतं त्या पण वेळेला आणि कापलं होतं माझ्या हाताला. आणि ते कप्पे कसे आहेत त्याचे बारके बारकेच आहेत बघा. प्लेटा ताट ठेवायचे कप्पे आहेत ती, त्यामधून हात असा बारकासा बारका हात गेला असता घासायसाठी. माझा हातच आतमध्ये पोचत नव्हता, तरी पण मी अधूनमधून असं व्यवस्थित काढून असं घासून घेतलं, कारण की हात पोचत नसल्यामुळं घाण राहू शकत्या. व्यवस्थित घासून घेतलं आणि परत मग कपाट बरण्याही ठेवायचं. कपाट पण स्वच्छ असं एकदम साबण लावून घेतलं बघा आधी आणि व्यवस्थित घासून घेतलं. कारण की आता म्हणलं की 2 महिन्यांनीच परत क्लीन करून घ्यायचं, कशाला आता एकदा केलं की परत म्हणून. आणि इतकं घाण पण नाही झालं होतं,
पण तरी पण मला वाटलं की एकदम आता काढलंय स्वच्छ करायला तर करूया एकदम स्वच्छच घासून, परत करायचं मग 2 महिन्यांनीच स्वच्छ. मग बघा माझं क्लिनिंग चालूच होती बघा, माझी क्लिनिंग चालूच होती. घासून एकदम व्यवस्थित केलं, कपाट पण घासून घेतलं, वर सामान ठेवलं होतं ती पण झाडू मारून घेतला. त्यांनी कलर लावलेला घराला मी यायच्या आधीच इकडं, त्यामुळे इतकं काही वाटलं नाही. तरी पण माझा वेळ गेला. आणि जर घराला लावलेला नसता तर मला वाटते म्हणजे किती तास माझा दिवसच पूर्ण गेला असता त्यामध्येच. सगळं स्वच्छ बघा घासून घेतलं मी. आणि इथं कसं ट्रॉली नाही आहे भांडी ठेवायसाठी, हेच कपाट आहे बघा, असं फरशीचं कपाट आहे. ती कसं तेलकट ही होतंय आपलं बरण्याला, ही पण हात लागतोय. कधी घाई गडबडीत असलं की आपण हात काही पुसत बसत नाही रुमाला घेऊन छान, मग ती तेलकटन ही झालेलं होतं. ते घासायसाठी थोडा मला वेळ जात होता, कारण तेलकट लगेच निघत नाही, त्याला जरा जोर लावून घासत बसायला लागते, मग ते निघतंय. मग ती व्यवस्थित अगदी स्वच्छ करून घेतलं बघा मी. आधी साबणानं हे कात्यानं घासून घेतलं आणि परत कापडानं पण पुसून घेतलं व्यवस्थित 2-3 पाण्यानी. मग कुठं त्याचा तेलकटपणा जरा जरा निघला होता बघा. टाईल्स पण परत म्हणलं मी पुसून घ्याव्यात, कारण की इथं काही चिमणी नाही आहे मला गॅसच्या पुढं, किंवा फॅन पण लावलेला नाही छोटासा. मग त्यामुळं आपण फोडणीही दिली की बरोबर ते तेलकट जाऊन बसतंय. आणि एकदा जास्त तेलकट झालं की परत ते किती जरी घासलं तरी निघत नाही. त्यामुळं माझं कसं आहे, मी टाईल्स आहेत त्या रोज जेवण बनवलं की गॅस पण आणि टाईल्स पण क्लीन करून घेते. पण आज काढलंच होतं सगळं डीप क्लिनिंगच तुम्हाला मी सांगितलं, त्यामुळं म्हणलं अजून एकदा टाईल्स पण स्वच्छ एकदम असं साबणानं घासून घेतल्या. आणि खिडकीला पण मी ह्यांनी कलर लावलेला तरी पण अजून एकदा घासून घेतल्या. आणि तिथं बाहेर बघू शकता तुम्ही जिना आहे बघा, आणि तिथं तरी पण मी कोणतं आलं तर डोक्यात पाणी पडल हे असं मला वाटत होतं, तरी पण मी मग स्वच्छ असं घासून घेतले बघा. खिडकीच्या बाहेरचं त्या अँगल लावलेले हे स्वच्छ असं एकदम घासून घेतले. आणि पाठीमागच फिल्टर लावला होता, ती सारखा थटत होता मागं. छान अशी खिडकी पण बघा मी स्वच्छ असं साबणानं घासून घेऊन परत पाण्यानं धुवून काढली तिला पण. आणि बाहेरच लगेच जिना असल्यामुळं इतकं काय असं व्यवस्थित पाणी ओतता आलं नाही, पण जसं ओतता येईल तसं मी ओतून अगदी क्लीनच केलेलं बघा. आणि पाठीमागं किती खिडकी करायचा प्रयत्न करत होते मी, पण फिल्टर थटत होता, खिडकी काय मागं जात नव्हती, अगदी अडचण होत होती. तसंच त्यातच धुयायला लागलं मला. खिडकी पण स्वच्छ धुवून घेतली बघा मी मस्त असं. इकडचं कपाट पण टाईल्स पण व्यवस्थित पुसून घेतलं. टाईल्सवरती पण रोजच मी जेवण झाल्यानंतर घेते, पण अनेकदा म्हणलं आज वरनं ही झाडताना धूळ ही काय काय पडली असेल घाण, म्हणून मग गॅस पण घेतला क्लीन करायला आणि टाईल्स पण पुसून घेतल्या होत्या. गॅस पण मी बघा ग्लासचाच आहे, गॅस आहे तो एकदम वरती सगळे ग्लास आहे. मग ती मी असंच रोज क्लीन करते. जेवण झाल्यानंतर रोज माझं मी सकाळ संध्याकाळ 2 टाईमला क्लीन करते बघा गॅस. आणि सकाळपासून मी 9 वाजल्यापासून क्लिनिंग चालू केलं होतं, पण दुपारपर्यंत तरी माझं क्लिनिंग झालंच नाही. ह्यानी बरोबर आले किती वाजता जेवायला, 2:30 वाजता काहीतरी आलेले, आणि तेव्हा माझं झालंच नव्हतं. आणि माझं कसं आहे, एकदा काम हातात घेतलं तर ती झाल्याशिवाय काय दुसरं करू वाटत नाही. इथं बघा माझं क्लीन एकदम करून झालं बघा, हे अगदी असं स्वच्छ दिसायला लागले. इथलं पण सगळं सामान काढलं होतं मी. इकडं टाईल्स पण, खिडकी पण, गॅस पण एकदम क्लीन करून घेतला मी.
आणि स्वच्छ घर झाल्यानंतर किती छान असतं घर वाटतं आपल्याला सुद्धा बघायला. मस्त दिसत होतं बघा मला तरी बघताना. जरा वाळू दिलेलं मी किचन मधलं सगळं पुसून हे काढल्यानंतर, आणि वाळून सगळं झाल्यानंतर मी म्हटलं आता ठेवून घेऊया बरण्याही. मग स्वराच्या पोलीस मला बरण्या ठेवू लागत होते बघा. त्यांनी खूप सारी मदत केली मला अशी. म्हणूनच मला वाटतं लवकर झालंच नाही, तरी पण जे झालं ते त्यांच्यामुळेच झालं म्हणायचं लवकर तरी. त्या दोघींनी मदत केली बघा भरपूर मला बरण्या ठेवायला. परत घासलेली भांडी बाहेर नेऊन ठेवलेली पाणी नितळायला. छान असं मी म्हटलं आता झालंय आपलं घासून ही. मग आता कपाट पण लावून घेऊया म्हटलं. बरण्या हे पुसून जरा व्यवस्थित. बरण्या काय नवीनच होत्या त्या, मग त्याला काय पुसून ठेवलं तर होत होतं. काय तेलकट हे जास्त नव्हतं झालेलं. मग आता कपाट हे चांगलं लावून घेते व्यवस्थित मी. कारण की ह्यानी जेवायला पण आलेले आणि मधनंच मला एक अर्धा तास तरी जेवायसाठी जावं लागलं होतं. नाहीतर मग लवकर झालं असतं माझं. पण ह्याने आले होते आणि मग चल म्हणले जेवायला. ह्यांचं कसं आहे एकट्यानं जेवा म्हटलं तरी जेवत नाही ती. मग मला कसं एकदा हातात काम घेतलं की ते झाल्याशिवाय वाटते की काय दुसरं करायला नको हातातलं काम झाल्याशिवाय. तरी पण मग आले जेवायला, त्यामुळं मग हातातलं काम सोडलं आणि जेवायला गेलं आधी. जेवण झाल्यानंतर मग सुरुवात केली बघा मी. सगळं म्हटलं कपाट ही लावून घेऊया. तर झालं बघा माझं किचन ही लावून सगळं आवरून. कसं दिसतंय मग फायनली बघू शकता तुम्ही माझं किचन डीप क्लिनिंग करून झालेलं आहे बघा. अगदी चकाचक असं सगळं घासून काढलं. इकडं कपाट पण हे घासून काढलं आधी. परत भांडी लावून घेतली. इथली पण डबं ही सगळी पुसून घेतली आधी. आणि काय काय घासायची पण होती ती परत पुसून घेतली आणि परत लावून पण घेतली. आणि खूप असा वेळ गेला बघा. सकाळपासून मला वाटतं आता जवळजवळ 5:30 वाजल्या. आणि इकडं स्टाईल्स पण सगळ्या स्वच्छ घासून घेतल्या. गॅस पण सगळं असं डीप क्लिनिंग केली बघा. आणि मग कसं दिसतंय बघा आता किचन माझं. तर चला मग व्हिडिओ मी आता इथंच थांबवते. तर व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा. माझा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.